नमस्कार मित्रांनो. आज बघा आमच्या घरी शेंगाची पार्टी होत आहे. आई जाऊन आज शेताला गेलती. आई शेंगा आणली तुरीची. मग आम्ही उकडायला शेंगा वेचत आहोत, कारण की किडे वगैरे राहू नये म्हणून खातानी. मीठ टाकून आता उकडते आम्ही याला. काय हा काही तर फुकटच खाऊ लागलेत शेंगा. तर ह्या सीझनची पहिली शेंगाची पार्टी होणार आहे. मला माहित नाही महाराष्ट्रात असं कोणी असेल ज्याला तुरीची शेंगा उकडलेली माहित नसते. खूप दिवसानंतर आता ह्या सीझनचं पहिला शेंगा आलेला आहे. आता उकडून खायची तयारी चालली. सगळे आता चांगले चांगले शेंगा निवडून टाकायला आम्ही. तर बघा, तुझं काय सांगू सांग. रितू पण उकडत आहे. काय करत आहे? शेंगा याचत आहे. पिंट काढू नको. किडे नाही ते शेंगा हुडकत आहे रितू. किडे नाही ते शेंगा हुडकत आहे रितू. साई काय करत आहे? साई काय करायला? साई शेंगा खावलास तू निवडनास. वेचनास की शेंगा चांगले चांगले. हेच ना, मग साईला उकडलेले शेंगा द्यायचंच नाही. मिठाचे शेंगा द्यायचे नाही. कच्चे शेंगा खाऊ दे. कच्ची देऊ कच्ची. हा तुला देते. तर तुला देतो. राहुल भैयाला आई असलेली आईला दिवस लागते, कारण की आई आणली. नाहीतर उद्या अन्ना जाईल. शेंगेवाली पार्टी. आता बघा रितू पाणी टाकत आहे शेंगा उकडून खायला. आता रितूच उकडणार आहे आणि आम्ही खाणार आहोत. तर बघू शकता शेंगा उकळत आहेत आणि सगळे आतुरतेने वाट बघायचे कधी एकदा उकळतात आणि खायचं. आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडतात. हे बघा, लपून लपून बघणं चालू आहे. एक दोन घेऊन पण पळून गेले. तर शेंगा उकडून झालेले आहे. साई काय तिथं शेंगा तू खाणार? तर शेंगा झाले. आता ताई सगळ्याला वाटून द्यायले समान. सगळे बघा शेंगा खाण्यात बिझी झालेले आहेत आणि आता मलाही राहावं असं होत नाहीये. मीही चालले शेंगा खायला. तर